गुड मॉर्निंग. TMC व्हर्च्युअल क्लासरूममध्ये मी मिसाळ सर सर्व विद्यार्थ्यांचे मनापासून स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, मागील तासाला आपण उदाहरण संग्रह 1 चा अभ्यास केला होता. या तासाला आपण उदाहरण संग्रह 2 गणित भाग 2 मधील उदाहरण संग्रह 2 चा अभ्यास करणार आहोत. तर त्यामध्ये पहिलं उदाहरण आहे पायथागोरसचे त्रिकूट ओळखा. पायथागोरसचे त्रिकूट ओळखा असा प्रश्न आहे. पायथागोरस हे प्रकरण तुम्ही ऑलरेडी शिकलेले आहात, त्याचे सराव संच पण शिकलेले आहात. आज आपण उदाहरण संग्रह शिकत आहोत. तर पायथागोरसचे त्रिकूट ओळखा. त्यामध्ये पहिलं उदाहरण आहे 3 स्वल्पविराम 4 स्वल्पविराम 5. बरोबर. तर पायथागोरस बद्दल तुम्हाला माहिती आहे की पायथागोरस काटकोन त्रिकोणामध्ये कर्णाचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. हे पायथागोरसचं प्रमेय आहे. त्या पायथागोरसच्या प्रमेयाचाच वापर करून आपण हे उदाहरण सोडवणार आहोत. नीट लक्ष द्या. सुरुवातीला आपण 3, 4, 5 या त्रिकोणाच्या बाजू आहेत, म्हणून असं लिहूया आपण A बरोबर 3 स्वल्पविराम B बरोबर 4 आणि C बरोबर 5 अशी बाजूंना नावे दिली A B C. बरोबर. आता 3, 4, 5 यामध्ये सर्वात मोठी बाजू आहे C, म्हणजे त्याचं किंमत आहे 5. म्हणून खाली लिहायचं सर्वात मोठी बाजू बाजूचा वर्ग करू. सर्वात मोठ्या बाजूचा वर्ग करू. सर्वात मोठी बाजू आहे C. C चा वर्ग बरोबर C ची किंमत आहे 5. 5 चा वर्ग. 5 चा वर्ग म्हणजे 5 गुणिले 5 गुणाकार येतो 25. याला समीकरण नंबर 1 द्यायचा. तुमच्या लक्षात आलं असेल की सुरुवातीला सर्वात मोठी बाजू शोधायची आणि त्या बाजूचा वर्ग करायचा. आता उरलेल्या बाजूंच्या वर्गांची बेरीज करू. उरलेल्या बाजू आहेत 2, त्यांच्या वर्गांची बेरीज करायची. उरलेल्या बाजू आहेत A आणि B. A चा वर्ग अधिक B चा वर्ग असं मांडायचं. इथे म्हटलंय ना, उरलेल्या बाजूंच्या वर्गांची बेरीज. A ची किंमत A च्या जागेवर ठेवा 3 चा वर्ग अधिक B ची किंमत आहे 4 चा वर्ग. बरोबर. 3 चा वर्ग 3 गुणिले 3 9. 4 चा वर्ग 4 गुणिले 4 16. 9 अधिक 16 उत्तर आलं 25. समीकरण नंबर 2 नाव लिहूया. समीकरण 1 आणि 2 चं निरीक्षण करा. दोन्ही समीकरणाच्या उजव्या बाजूला 25 आहे, म्हणून दोन्ही समीकरणाची डावी बाजू समान होते. म्हणून खाली आपण असं लिहू शकतो C वर्ग बरोबर A वर्ग अधिक B वर्ग. कारण लिहायचं 1 व 2 वरून. बरोबर. म्हणजे एका बाजूचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे एवढा आला. म्हणून पायथागोरसच्या प्रमेयाच्या व्यत्यासानुसार, व्यत्यास वापरायचा. व्यत्यासानुसार तीन, 4 आणि 5 पायथागोरसचे त्रिकूट आहे. मला वाटतं उदाहरण तुमच्या लक्षात आलं असेल की पायथागोरसच्या प्रमेयाचा व्यत्यास हा शब्द आला.
व्यत्यास काय आहे की त्रिकोणामध्ये जर कोणत्याही त्रिकोणामध्ये दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज ही तिसऱ्या बाजूच्या वर्गाच्या बेरजे इतकी असेल तो त्रिकोण काटकोन त्रिकोण असतो. बरोबर. म्हणून पायथागोरसच्या प्रमेयाच्या व्याख्यानुसार 3, 4, 5 हे पायथागोरसचे त्रिकोण आहे. लक्षात आलं. अजून एक उदाहरण सोडूया आपण असं, म्हणजे तुमच्या चांगलं लक्षात येईल. सेकंड वन. दुसरं उदाहरण आहे, त्याला नाव देऊ आपण बी. 2, 2 आणि 2. बरोबर. आता वरील प्रमाणे सोडवायचं आहे. पहिल्यांदा बाजूला नावे देऊया आपण. ए बरोबर 2, स्वल्पविराम, बाजू बी बरोबर 2, बाजू सी बरोबर 2. आता तिन्ही बाजूंची लांबी समान आहे. सर्वात मोठी बाजू कोणतीच नाहीये, सगळ्या बाजू सारख्या. ज्या त्रिकोणामध्ये सर्व बाजूंची लांबी समान असते तो त्रिकोण असतो समभुज त्रिकोण. म्हणजे हा जर समभुज त्रिकोण असेल तर हा काटकोन त्रिकोण असण्याची शक्यता नाही. तरी पण हे उदाहरण सोडूया आपण. सर्वात मोठ्या बाजूचा वर्ग करू. म्हणजे सी, कुठली बाजू घ्या, सर्वात मोठी आपण इथे ए घेऊ. ए चा वर्ग बरोबर 2 चा वर्ग बरोबर 4. समीकरण नंबर 1 नाव द्यायचं. पुढे आता उरलेल्या बाजूंच्या वर्गांची बेरीज करू. उरलेल्या बाजू आहेत बी आणि सी. म्हणून इथे लिहायचं सी वर्ग अधिक बी वर्ग. बरोबर. आता बघा, सी ची किंमत आणि बी ची किंमत. सी चा आहे 2 चा वर्ग, बी पण 2 चा वर्ग. 2 चा वर्ग येतो 4, पण 4, 4 आणि 4 आला 8. बरोबर. आता दोन्ही समीकरणांचं निरीक्षण करा. इक्वेशन 1 and 2. ऑब्झर्व केअरफुली. You will find that right hand side of both equation are not same. म्हणजे दोन्ही समीकरणाची उजवी बाजू समान नाही. म्हणून 1 व 2 वरून तुम्ही असं लिहू शकता, ए वर्ग इज नॉट इक्वल टू बी वर्ग अधिक सी वर्ग. बरोबर. काय लिहू शकता, ए वर्ग इज नॉट इक्वल टू बी वर्ग अधिक सी वर्ग. कशावरून? समीकरण 1 व 2 वरून, कारण त्यांची उजवी बाजू समान आलेली नाही. असं असेल तर हे पायथागोरसचं त्रिकोण नाही. खाली लिहू शकता 2, 2, 2. हे पायथागोरसचे त्रिकूट नाही. अशा प्रकारे पायथागोरसचे त्रिकूट ओळखण्याची आपण 2 उदाहरणं अभ्यासलेली आहेत. आता पुढील उदाहरणाकडे जाऊया आपण. या दोन्ही उदाहरणं 2 प्रकारची आहेत. तुम्हाला समजलीच असेल. समजले नसतील तर पुन्हा एकदा व्हिडिओ बघा, लक्ष देऊन बघा, तुम्हाला नक्कीच समजते. त्यानंतर उदाहरण क्रमांक 3 बघूया आपण. तिसरं उदाहरण आहे, एका काटकोन त्रिकोणात काटकोन करणाऱ्या बाजूंच्या वर्गांची बेरीज 189 आहे. तर कर्णाची लांबी काढा. तिसऱ्या उदाहरणाची मी डायरेक्ट आकृती काढून तुम्हाला समजावतो. एका काटकोन त्रिकोणात, त्या त्रिकोणाला नाव देऊया आपण ABC. AB वर्ग अधिक BC वर्ग बरोबर आहे 189. तर कर्ण AC ची लांबी शोधा. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न असा आहे की एका काटकोन त्रिकोणामध्ये काटकोन करणाऱ्या बाजू आहेत AB आणि BC. या दोघींच्या वर्गांची बेरीज आहे 169.
तर कर्णाची लांबी काढा. कर्ण आहे AC. AC ची लांबी शोधायची आपल्याला. बरोबर. हे उदाहरण सोडवण्यासाठी आपण पायथागोरसच्या प्रमेयाचा वापर करणार आहोत. लक्ष द्या. सुरुवात अशी करायची. त्रिकोण ABC मध्ये कोण B बरोबर 90 अंश. B चं माप आहे 90 अंश. खाली लिहायचं म्हणून पायथागोरसच्या प्रमेयानुसार पाप्रनुसार म्हणजे पायथागोरसच्या प्रमेयानुसार असं लिहिलं मी. तर पायथागोरसचं प्रमेय काय आहे? कर्ण वर्ग बरोबर उंची वर्ग अधिक पाया वर्ग. कर्णाचं नाव आहे AC वर्ग बरोबर उंची आहे AB वर्ग आणि पाया आहे BC वर्ग बरोबर. पायथागोरसच्या प्रमेयाचं सूत्र लिहिलं. सूत्रामध्ये किमती ठेवूया. AC आपल्याला शोधायचा आहे म्हणून AC वर्ग ॲज इट इज. AB वर्ग अधिक BC वर्ग इज गिव्हन 169 बरोबर. समीकरणाच्या दोन्ही बाजूचं वर्गमूळ काढा. AC वर्गाचं वर्गमूळ असतं AC आणि 169 हा 13चा वर्ग आहे. कितीचा आहे? 13चा वर्ग. म्हणून AC बरोबर 13 आलं. त्यांनी आपल्याला कर्णाची लांबी शोधायला सांगितली होती. कर्णाची लांबी आलेली आहे 13. लक्षात आलं. अतिशय सोपं उदाहरण आहे. पायथागोरसच्या प्रमेयाचा वापर करून हे उदाहरण सोडवलेलं आहे. अगदी सहज कोणत्याही विद्यार्थ्यांना हे उदाहरण सोडवता येऊ शकतं. म्हणून पुन्हा नीट समजून घेण्यासाठी समजलं नसेल तर पुन्हा व्हिडिओ बघा. पुन्हा बघा. पुन्हा बघितलं तर ते उदाहरण समजल्याशिवाय राहणार नाही. त्यानंतर आपण बघणार आहोत उदाहरण क्रमांक 3. चौथं उदाहरण असेल आपलं हे आजचं. एका चौरसाच्या कर्णाची लांबी एका चौरसाच्या कर्णाची लांबी 10 वर्गमुळात 2 सेंटीमीटर आहे. तर त्या चौरसाची परिमिती शोधा. असा प्रश्न आहे. परिमिती शोधा. ओके. एकदम सोपं आहे. आणि प्रकरणाचं नाव प्रकरण नंबर 2चं नाव आहे पायथागोरसचे प्रमेय. म्हणून या प्रकरणामधील बहुतेक उदाहरणं ही पायथागोरसचं प्रमेय वापरूनच सोडावी लागतात. बघूया आता. एक चौरस म्हटलंय त्यांनी. चौरस म्हणजे काय? की ज्या चौकोनाच्या सर्व बाजू समान लांबीच्या असतात त्या चौकोनाला चौरस असे म्हणतात. ज्या चौकोनाच्या सर्व बाजू समान लांबीच्या आणि प्रत्येक कोन काटकोन असतो. काय असतो? त्याला चौरस म्हणतात. हा चौरस आहे. त्याला नाव देऊया चौरस ABCD बरोबर. त्यानंतर कर्ण. चौरसामध्ये 2 कर्ण काढू शकतो बरोबर. हा झाला कर्ण AC आणि दुसरा काढू शकता तुम्ही कर्ण BD बरोबर. परंतु 2 कर्ण काढायची गरज नाही आपल्याला. आपण एकाच कर्णामध्ये भागून घेऊया उदाहरण. चौरसाच्या कर्णाची लांबी दिलेली आहे 10 वर्गमुळात 2 सेंटीमीटर आणि शोधायची काय? परिमिती. तर परिमिती आपण डायरेक्ट शोधू शकत नाहीत. परिमिती शोधण्यापूर्वी हा चौरस आहे म्हणून B कोन 90चा होतो. जर B कोन 90चा झाला तर त्रिकोण ABC हा काटकोन त्रिकोण होतो. काटकोन त्रिकोणामध्ये कर्णाची लांबी माहिती आहे
पायथागोरसचं सूत्र वापरून किंवा आणखी एक सूत्र आहे ते वापरून तुम्ही या चौरसाच्या बाजूची लांबी शोधू शकता. चौरसाच्या बाजूची लांबी मिळाली की त्या बाजूच्या लांबीवरून चौरसाची परिमिती काढू शकता. लक्षात आलं तुमच्या? की डायरेक्ट परिमिती काढता येणार नाही. परिमिती म्हणजे काय? व्हॉट इज मीन बाय पेरिमीटर? त्रिकोणाची परिमिती, चौकोनाची परिमिती, आणखी वर्तुळाचा परिघ, हे तिन्ही शब्द समान अर्थाचे आहेत. परिमिती म्हणजे ऍडिशन ऑफ ऑल साइड्स, म्हणजे सर्व बाजूच्या लांबींची बेरीज केली की त्याला आपण परिमिती म्हणतो. काय म्हणतो? ऍडिशन ऑफ ऑल साइड्स. चौरस म्हटला की 4 बाजूंची बेरीज, त्रिकोण म्हटला की 3 बाजूंची बेरीज. लक्षात ठेवा. तर आपण पहिल्यांदा बाजूची लांबी काढू. चौरसाच्या बाजूची लांबी एकाच बाजूची लांबी शोधायची. बरोबर सूत्र आहे 1/2 गुणिले कर्णाची लांबी. हे सूत्र लक्षात ठेवा. की चौरसाची बाजू दिली असेल त्यावरून कर्ण शोधायचा असेल किंवा कर्णाची लांबी दिली असेल त्यावरून चौरसाची बाजू शोधायची असेल तर चौरसाच्या बाजूची लांबी बरोबर हे सूत्र वापरायचं. पायथागोरस वापरून देखील तुम्ही हे उदाहरण सोडवू शकता. पण पायथागोरसची गरज नाहीये. 1/2 ऍज इट इज. कर्णाची लांबी बघा उदाहरणामध्ये दिलेली आहे 10 गुणिले √2. बरोबर. 1 गुणिले 10 √2 छेद √2. हे छेदात आहेत, हे अंशात आहेत, म्हणून भागाकार केला तर हे दोन्ही कट झाले. उत्तर आलं 10 गुणिले 1 म्हणजे 10 सेंटीमीटर आला. मी सांगितल्याप्रमाणे अगोदर चौरसाची बाजू शोधायची होती, ती आली 10 सेंटीमीटर. हा चौरस असल्यामुळे सर्व बाजू समान लांबीच्या आहेत, म्हणजे प्रत्येक बाजूची लांबी किती आली? 10 सेंटीमीटर. आता आपण परिमिती शोधूया. चौरसाची परिमिती त्याला रेक्टँगल आपलं पेरिमीटर म्हणतात. परिमिती बरोबर त्यासाठी पण स्पेशल सूत्र आहे 4 गुणिले बाजू. चौरसाच्या परिमितीचं सूत्र काय? 4 गुणिले बाजू, किंवा त्याऐवजी सर्व बाजूंची बेरीज, हे पण तुम्ही सूत्र वापरू शकता. 4 गुणिले बाजूची लांबी आलेली आहे 10 बरोबर 10 गुणिले 4 40 सेंटीमीटर. अशा प्रकारे चौरसाची परिमिती आपण शोधलेली आहे. ती किती आली आहे? 40 सेंटीमीटर. तर हे उदाहरण पण अतिशय सोपं उदाहरण होतं. नीट समजलं नसेल तर पुन्हा व्हिडिओ बघा, तुम्हाला समजेल ते. कारण पुन्हा मी सांगायची गरज नाहीये. तुम्ही ऑनलाईन बघत असतात ना, पण तो व्हिडिओ पुन्हा बघायचा म्हणजे रिपीट होतं. दोनदा समजलं नाही, तिसऱ्यांदा बघायचं. तिसऱ्यांदा नाही समजलं, चौथ्यांदा बघायचं. चौथ्यांदा नाही समजलं, सोडून द्यायचं, टेन्शन घ्यायचं नाही. 2-3 वेळा बघा आणि समजून घ्या. समजलं? ओके. त्यानंतर आपण उदाहरण क्रमांक किती? 5वं बघणार आहोत. उदाहरण क्रमांक 5 आहे. एका आयताच्या बाजू 11 सेंटीमीटर आणि 60 सेंटीमीटर आहेत. तर परिमिती शोधा. अगोदरच्या उदाहरणामध्ये
आपण चौरसाची परिमिती शोधली. आता आपण आयताची परिमिती शोधणार आहोत, म्हणजे आणखी तुम्हाला त्याचा फायदा होईल. ओके, नीट बघा व्हिडिओ. आयताबद्दल आहे. आयत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आयत म्हणजे काय? ज्या चौकोनामध्ये समोरासमोरील बाजू एकरूप असतात आणि प्रत्येक कोन हा 90 मापाचा असतो, त्याला आयत म्हणतात. समोरासमोरील बाजू कशा? एकरूप. म्हणजे एबीसीडी हा समजा आयत आहे. या आयतामध्ये बाजू AB ची लांबी आणि CD ची लांबी समान आहे. बाजू AD ची लांबी आणि बाजू BC ची लांबी समान आहे आणि सगळे कोण 90 मापाचे असतात, त्याला म्हणतात आयत. तर या आयतामध्ये बाजू दिलेल्या आहेत 11 सेंटीमीटर, त्याची रुंदी आहे, रुंदी 11 सेंटीमीटर आणि लांबी आहे 60 सेंटीमीटर. बरोबर. तर या ठिकाणी आपण दोन प्रश्न, मी एकच प्रश्न लिहिला. आणखी एक प्रश्न, कर्णाची लांबी शोधा. म्हणजे परिमिती शोधायची आणि कर्णाची लांबी पण शोधायची आहे. लक्ष द्या की चौकोन ABCD हा आयत आहे. या आयतामध्ये आपण एक कर्ण काढूया. कर्ण AC काढला आपण, तुम्ही कर्ण BD पण काढू शकता, नो प्रॉब्लेम. आता बघा, ABC कर्ण आपण ड्रॉ केल्यामुळे आपल्याला इथे दोन त्रिकोण मिळाले, काटकोन त्रिकोण. त्रिकोण ABC हा काटकोन त्रिकोण झाला. या त्रिकोणामध्ये पायथागोरसचं प्रमेय वापरलं की कर्ण AC मिळेल तुम्हाला. काय मिळेल? AC. बरोबर. तर बघूया आपण आता सोडवायचं कसं. बघा, चौकोन ABCD हा आयत आहे असं लिहायला विसरायचं नाही. ओके. त्यानंतर खाली लिहायचं, त्रिकोण ABC मध्ये कोन B बरोबर 90 डिग्री, 90 अंश. म्हणजे त्रिकोण ABC मध्ये कोन B चं माप 90 अंश दिलेलं आहे. म्हणून या त्रिकोणामध्ये आपण पायथागोरसचे प्रमेय वापरू. पागोप्रनुसार, युजिंग पायथागोरस थिअरम. पायथागोरसचा थिअरम मी आत्ताच तुम्हाला सांगितला की कर्णाचा वर्ग बरोबर उरलेल्या बाजूंच्या वर्गांची बेरीज, म्हणजे कर्ण AC वर्ग बरोबर AB वर्ग अधिक BC वर्ग. बरोबर. सूत्रामध्ये किमती ठेवूया आपण. AB ची किंमत आहे 11चा वर्ग आणि BC आहे 60चा वर्ग. बरोबर. AC वर्ग शोधायचा आहे. मग आपण 11चा वर्ग करूया, म्हणजे 11 गुणिले 11 गुणाकार येतो 121. बरोबर. 60चा वर्ग म्हणजे 60 गुणिले 60. 60च आहे का बघूया मला. हो, 60चा वर्ग येतो 6 7 36 आणि 2 शून्य 3600 आला. किती? 3600. आता दोघांची बेरीज करा. 1 अधिक 0 1, 2 अधिक 0 2, 1 अधिक 6 7, 3 असे 3. म्हणजे या ठिकाणी AC वर्ग बरोबर आलेला आहे 3721. बरोबर. परंतु we want only AC, we do not want AC square. That is why we have to take square root of both sides. दोन्ही बाजूंचा वर्गमूळ काढू. AC वर्गाचं वर्गमूळ असतं only AC. 3721 हा 61चा वर्ग आहे. कशाचा? 61चा वर्ग. म्हणजे कर्णाची लांबी आलेली आहे 61 सेंटीमीटर.
त्यानंतर आपण या आयताची परिमिती शोधणार आहोत. काय शोधणार आहोत? परिमिती. आयताच्या परिमितीचा फॉर्म्युला आहे आयताची परिमिती बरोबर 2 कंसात लांबी अधिक रुंदी. हा फॉर्म्युला आहे. किंवा जर तुम्हाला फॉर्म्युला आठवला नाही तर आयताची परिमिती बरोबर असं लिहू शकता तुम्ही, सर्व बाजूंची बेरीज, एडिशन ऑफ ऑल साइड्स. बरोबर. किंवा हा फॉर्म्युला पण सोपा आहे. आयताची परिमिती बरोबर 2 कंसात लांबी अधिक रुंदी. 2 ॲज इट इज. लांबी आहे 60 आणि रुंदी आहे 11. लिहूया आपण 60 अधिक 11. 2 ॲज इट इज. 60 मध्ये 11 मिळवले तर होतात 71. 2 गुणिले 71 कंसचा अर्थ होतो गुणाकार. 2 ने 71 ला गुणूया. बे 7 14. म्हणजे दिलेल्या आयताची परिमिती आलेली आहे 142 सेंटीमीटर. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण 2 प्रश्नांची उत्तरे शोधली. की आयताचा कर्ण कसा शोधायचा हा पहिला प्रश्न होता. पायथागोरसचा वापर करून तो शोधला. आणि दुसरा आयताची परिमितीचं सूत्र वापरून तुम्ही सहजपणे सोडू शकता. तर अतिशय सोपं उदाहरण आहे. जर तुम्हाला समजलं नसेल तर पुन्हा एकदा व्हिडिओ बघा. डबल बघा. 2दा बघा, 3दा बघा. मला वाटतं तुम्ही एकदा पण बघत नाही. थोडाफार बघता आणि बंद करून टाकता मोबाईल. परंतु तुम्हाला शाळा शिकायची असेल, गणितात हुशार व्हायचं असेल तर शाळेत न जाता पुन्हा व्हिडिओ बघा. तुम्हाला उदाहरण सहज समजेल. नाही समजलं तर तुमच्या डोक्याचा प्रॉब्लेम झाला, बुद्धीचा प्रॉब्लेम. आणि इतकं सोपं उदाहरण कोणालाही समजायला हवं. नाही समजलं तर युअर मेमरी प्रॉब्लेम मीन्स यू आर नॉट एबल टू कॅप्चर मॅथमॅटिक्स. ओके. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण उदाहरण क्रमांक 5चा अभ्यास करणार आहोत. 5 म्हणजे आपलं आहे 6वं उदाहरण. उदाहरण क्रमांक 6 इन मराठीमध्ये लिहितो. त्रिकोण एबीसी मध्ये इन ट्रायंगल एबीसी रेषाखंड एपी ही एक मध्यगा आहे. मध्यगा हा शब्द लक्षात ठेवा. व्हॉट इज मीन बाय मध्यगा? व्हॉट इज मीन बाय मीडियन? मध्यगा आहे. फुल स्टॉप. त्यानंतर त्यांनी दिले ए बी चा वर्ग अधिक AC चा वर्ग बरोबर 260. आणि BC is given. BC is equal to 18. Now we have to find AP. म्हणजे मध्यगा AP ची लांबी किती. तर हे उदाहरण सोडवण्यापूर्वी तुम्हाला 2-3 शब्द माहिती असले पाहिजे. 2 शब्द. मध्यगा म्हणजे काय बाबा? व्हॉट इज मीन बाय मीडियन? आणि ती असते कुठे? त्रिकोणामध्ये असते की चौकोनामध्ये असते की वर्तुळामध्ये असते? बरोबर. तर मध्यगा ही त्रिकोणामध्ये असते. डोक्यात फिट करा. मीडियन इज ऑलवेज इन ट्रायंगल. म्हणून आपण ट्रायंगल एबीसी काढला. त्यानंतर मध्यगा आहे एपी. मध्यगा म्हणजे काय? त्रिकोणाचा शिरोबिंदू आणि त्या समोरील बाजूचा मध्यबिंदू यांना जोडणाऱ्या रेषाखंडाला
त्या त्रिकोणाची मध्यगा म्हणतात. काय सांगितली व्याख्या? त्रिकोणाचा कोणताही एक शिरोबिंदू, तो आपण ए घेतला, त्या समोरील बाजू आहे BC, त्या बाजूचा मध्यबिंदू घेतला P, आणि यांना जोडणारी जी रेषा आहे AP, त्या रेषेला म्हणतात मध्यगा. मध्यगेचा अर्थ समजला? The vertex of a triangle and midpoint of the opposite side. This connected line is called median in English. आता ह्या मध्यगा असा उल्लेख झाला तर हे उदाहरण सोडवण्यासाठी अपोलोनियसचं प्रमेय वापरतात. अपोलोनियसचं प्रमेय. अपोलो टायर माहिती आहे तुम्हाला, तुमच्याकडे मोटरसायकल किंवा कार असेल तर अपोलो टायर, बट दिस इज नॉट अ टायर. इथे अपोलो हा सायंटिस्ट आहे, गणित तज्ञ आहे, त्याने एक प्रमेय शोधलंय अपोलोनियसचं प्रमेय. त्या प्रमेयाचा वापर करणार आहोत. लक्ष द्या. सोडवायचं कसं बघा. त्रिकोण ABC मध्ये रेख AP ही मध्यगा आहे, मध्यगा आहे असं लिहायला विसरायचं आहे. त्यानंतर लक्ष द्या, BC ची लांबी दिलेली आहे 18. P जर BC चा मध्यबिंदू असेल तर BP ची लांबी 18च्या निम्मी म्हणजे 9 येते. ती पहिल्यांदा शोधायची आहे आपल्याला. ओके, मग असं लिहूया आपण. BP बरोबर 1/2 गुणिले BC. BP बरोबर BC चा निम्मा, हाफ, गुणिले 18. 9 18. BP ची लांबी किती आली? 9 सेंटीमीटर दिलेलं नाही, ओनली 9. 9 काय इंच आहे का किलोमीटर आहे का सेंटीमीटर आहे का मिलीमीटर आहे, काहीच माहिती नाही. 9, ओनली 9. पुढे काहीच लिहिलेलं नसेल तर त्याला एकक म्हणतात. काय म्हणतात? एकक. 9 एकक. आता आपण अपोलोनियसचा प्रमेय वापरू. अपोलोनियसच्या प्रमेयानुसार, अपोलोनियस इज अ सायंटिस्ट, नॉट टायर. ओके. अपोलोनियसचा प्रमेय काय आहे? AB चा वर्ग अधिक AC चा वर्ग AB चा वर्ग अधिक AC चा वर्ग डाव्या बाजूला मांडायचं. उजव्या बाजूला 2AP वर्ग अधिक 2BP वर्ग. फॉर्म्युला बघा. AB वर्ग अधिक AC वर्ग बरोबर 2 मध्यगेचा वर्ग अधिक 2 BP वर्ग. BP ऐवजी PC पण लिहू शकता तुम्ही, नो प्रॉब्लेम. या ठिकाणी आपल्याला AP शोधायचा आहे. काय शोधायचं आहे? AP बरोबर. आता सूत्रामध्ये एक किमती ठेवूया आपण. AB plus AC square is given to 60. So 60 is equal to 2 into AP square. कारण AP शोधायचा आहे. 2 गुणिले BP चा वर्ग म्हणजे 9 चा वर्ग. BP is given how much? 9. That is why 9 square. आता या ठिकाणी पहिल्यांदा आपण 2 गुणिले 9 चा वर्ग करून घेऊया. 260 बरोबर 2 AP स्क्वेअर. 9 चा वर्ग म्हणजे 9 गुणिले 9 81. 81 दुने किती होतात? 2 गुणिले 81. 1 पे 8 दुने 16. 162. किती? 162 बरोबर. आता नेक्स्ट स्टेपला 2 AP वर्ग इकडे ठेवूया उजव्या बाजूला, कारण आपल्याला AP शोधायचा आहे. 162 प्लस आहे, डाव्या बाजूला घेऊया तो 260 मधून मायनस होणार. काय होणार? मायनस. 260 आणि 162
त्या दोघांची वजाबाकी करा. वजाबाकी जरा अवघड असते. वजाबाकी जवळजवळ वर्गातल्या 90% मुलांना वजाबाकी करता येत नाही 10वीच्या. लक्षात घ्या. पण 260 मधून 162 वजा केले 98 येतात. किती? 98 बरोबर 2 AP वर्ग. आता ओनली AP शोधायचं आहे आपल्याला, म्हणून डाव्या बाजूला फक्त AP वर्ग राहणार. हा 2 AP ला गुणाकारात आहे, इकडे भागाकारात होईल. 98/2 बरोबर. आता 2 ने भाग द्या. 1 बे 2 चौक 8 2 9 18 AP वर्ग बरोबर 49. 49 चा भाग दिला. तर या ठिकाणी आपण वर्गमूळ काढूया समीकरणाच्या दोन्ही बाजूचं. वर्गमूळ काढल्यानंतर 49 हा 7 चा वर्ग आहे. कितीचा? 7 चा. म्हणून मध्यगा AP ची लांबी किती आलेली आहे? 7. किती आली? 7 लांबी आलेली आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, हे उदाहरणही सोपच आहे, फक्त थोडस कठीण, जास्त अवघड नाही. लक्षात ठेवा. असं मध्यगेचं उदाहरण आलं तर पहिल्यांदा एक त्रिकोण काढायचा, त्रिकोणाला नाव द्यायचं, त्या त्रिकोणामध्ये मध्यगा काढायची. लक्षात आलं? मध्यगा काढून झाल्यानंतर अपोलोनियस वापरायचा. मध्यगा म्हणजे अपोलोनियस. मध्यगा म्हणजे कोण? अपोलोनियस. तर मध्यगा अपोलोनियसचा प्रमेय वापरून त्याचं सूत्र मांडायचं. सूत्रामध्ये पद्धतशीर किमती भरायच्या. किमती भरल्या की तुम्हाला तुमचं उत्तर मिळाल्याशिवाय राहणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासाला आपण उदाहरण संख्या 2 चा अभ्यास केलेला आहे. अजून माहिती मिळण्यासाठी पुन्हा पुन्हा व्हिडिओ बघा. एकदा बघा, दोनदा बघा, तीनदा बघा. तीनदा बघून नाही समजलं तर बघायचं सोडून द्या. ओके, बाय बाय.